हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. 29 जानेवारी वार आहे सोमवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे संकष्टी चतुर्थी. तर ही चतुर्थी नवीन वर्षातली पहिली चतुर्थी आहे आणि या चतुर्थीला त्यामुळे एक विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे. या दिवशी आपण गणपती बाप्पांची सेवा उपासना करायची आहे आणि त्यासोबतच काही उपाय सुद्धा करायचे आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली उपाय शेअर करणार आहे. तर आपल्याला फक्त एक सुपारी अशा ठिकाणी अर्पण करायची आहे, त्यामुळे आपल्या घरातलं पैसा, संपत्ती, ऐश्वर्य हे वाढू लागेल आणि घरातलं दारिद्र्य, गरिबी ही संपूर्णपणे नष्ट होईल. तर असा हा उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. गणपती बाप्पा हे आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण करणारे देवता असतात आणि अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या मुलांपर्यंत सर्वांचेच लाडके दैवत हे गणपती बाप्पा आहेत. गणपती बाप्पांना आपण विघ्नहर्ता, संकटांचा नाश करणारे देवता सुद्धा म्हणून ओळखत असतो आणि त्यांना ही चतुर्थी समर्पित असते. या दिवशी आपण त्यांची उपासना केली तर नक्कीच ते आपल्या भक्तांवरती प्रसन्न होतात आणि त्यांच्या सर्व इच्छा मनोकामना ह्या सुद्धा पूर्ण करत असतात. तर जेव्हा आपल्याकडे गणपती बाप्पांची कुठलीही प्रतिमा नसते किंवा फोटो नसतो, तर अशा वेळेला आपण सुपारी एक घ्यायची आहे आणि त्याला गणपती बाप्पांचं प्रतीक म्हणून त्याची पूजाही करायची आहे. जर आपण चतुर्थीच्या दिवशी घरामध्ये सुपारी संबंधित काही उपाय जर केले तर त्यामुळे आपल्या घरामध्ये धनाची वाढ होते आणि त्यासोबतच घरामध्ये सुख शांती, समृद्धी आणि ऐश्वर हे सुद्धा कायम टिकून राहतं आणि आपल्या व्यवसायामध्ये आणि करिअरमध्ये सुद्धा आपल्याला त्याचा जास्तीत जास्त हा फायदा होत असतो. भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीच्या पूजेमध्ये सुद्धा सुपारीचा वापर केला जातो आणि हा जो उपाय आहे तर आपल्या घरामध्ये पैसा टिकून राहण्यासाठी, लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी करायचा आहे आणि घरातलं दारिद्र्य, गरिबी हे दूर करण्यासाठी सुद्धा आपल्याला हा उपाय करायचा आहे. बऱ्याच वेळेला आपण भरपूर कष्ट करत असतो, मेहनत करत असतो, प्रयत्न करत असतो, तरी देखील आपल्याला घरामध्ये लक्ष्मीची प्राप्ती होत नाही, म्हणजे पैसा घरामध्ये येत नाही आणि कष्ट मेहनत करून जरी आपल्या घरामध्ये पैसा आला तरी सुद्धा आलेला पैसा जर आपल्या घरामध्ये स्थिर राहत नाही, म्हणजे पैसा टिकत नाही, तर यासारख्या सर्व तुमच्या ज्या आर्थिक अडचणी आहेत किंवा पैशाच्या अडचणी आहेत तर त्या दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला फक्त एक सुपारी लागणार आहे. एक अखंड सुपारी तुम्हाला घ्यायची आहे. तुटलेली, खराब झालेली सुपारी तुम्हाला घ्यायची नाहीये किंवा एखाद्या पूजेमध्ये जर त्या सुपारीचा वापर झालेला असेल तर अशी सुद्धा सुपारी तुम्हाला वापरायची नाहीये. तुम्हाला नवी कोरी सुपारी ही दुकानातनं आणायची आहे आणि तिची तुम्हाला पूजा करायची आहे. आता देवघरामध्ये गणपती बाप्पांची पूजा ही आपल्याला सर्वप्रथम करून घ्यायची आहे. त्यांच्यावरती आपल्याला कच्च्या दुधाने किंवा पंचामृताने अभिषेक घालायचा आहे. त्यानंतर धूप अगरबत्ती लावायची आहे, दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि गणपती बाप्पांना प्रिय असणाऱ्या लाल रंगाची फुलं म्हणजे जास्वंदाचं फूल किंवा गुलाबाचं फूल आणि गुळ खोबऱ्याचा नैवेद्य सुद्धा आपल्याला अर्पण करायचा आहे. त्यानंतर ही सुपारी आपल्याला एका ताम्हणामध्ये घ्यायची आहे आणि त्या सुपारीची आपल्याला पूजा करायची आहे. सर्वप्रथम आपल्याला हा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, धूप अगरबत्ती लावायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही कच्च्या दुधाने किंवा पंचामृताने या सुपारीवरती अभिषेक करायचा आहे. अभिषेक करत असताना आपल्याला ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप करत करत हा अभिषेक करायचा आहे. त्यानंतर ही सुपारी आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायची आहे. एक प्लेट घ्यायचा आहे. त्या प्लेटमध्ये आपल्याला हळद कुंकू मिक्स करून त्याचं स्वस्तिक काढायचं आहे. त्यानंतर तुम्हाला या स्वस्तिकावरती 2 विड्याची पानं ठेवायची आहेत आणि 2 विड्याची पानं ठेवल्यानंतर तुम्हाला त्यावरती अक्षता ठेवायच्या आहेत आणि अक्षता म्हणजे तांदूळ ठेवायचे आहेत आणि या तांदळावरती आपल्याला ही सुपारी ठेवायची आहे. त्या सुपारीला आपल्याला हळद कुंकू अर्पण करायचं आहे, एक फूल अर्पण करायचं आहे, धूप अगरबत्ती दीप ओवाळायचा आहे आणि त्या सुपारीला तुमच्या देवघरामध्ये गणपती बाप्पांच्या फोटो समोर किंवा मूर्ती समोर ठेवायचं आहे. तर अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे, तर ती आपल्याला उद्याच्या दिवशी करायची आहे. त्यानंतर आपल्याला ओम गण गणपतये नमः या मंत्राचा तुम्हाला 108 वेळेला म्हणजे 1 माळी तुम्हाला जप करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला 3 वेळेला गणपती बाप्पांचं अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे आणि 1 वेळेला संकटनाशक स्तोत्र ह्याचं सुद्धा तुम्हाला पठण करायचं आहे आणि ही सुपारी तुम्हाला बाप्पांच्या समोरच ही ठेवून द्यायची आहे. सगळी सेवा करून झाल्यानंतर आपल्याला नमस्कार करायचा आहे, मनोभावे प्रार्थना
प्रार्थना करायची आहे. आपल्या ज्या काही अडचणी आहेत, पैशाच्या अडचणी असतील, पैसा टिकत नाही, येत नाही, आर्थिक समस्या, गरिबी, दारिद्र्य हे संपत नाही, तर यासारख्या सर्व अडचणी तुम्हाला मनोभावे गणपती बाप्पांना प्रार्थना करून सांगायच्या आहेत आणि साकडं सुद्धा घालायचं आहे. त्यानंतर ती सुपारी तुम्हाला संपूर्ण दिवस रात्रभर तुमच्या देवघरामध्ये गणपती बाप्पांच्या समोर ठेवायची आहे. आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला मंगळवारी सकाळी उठून आंघोळ वगैरे करून झाल्यानंतर एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे आणि त्या कपड्यामध्ये तुम्हाला ही सुपारी बांधायची आहे. त्यासोबतच तुम्हाला 2 अखंड लवंगा आणि 2 अखंड वेलची या सुद्धा टाकायच्या आहेत. आणि याची तुम्हाला एक पोटली तयार करायची आहे आणि ही पोटली तयार करून तुम्हाला तुमच्या पैशाच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे. म्हणजे काय होईल, तर आपण जे कष्ट मेहनत करतो, प्रयत्न करतो, त्याला आपल्या नशिबाची साथ मिळेल आणि आपल्याला त्याचं फळ हे नक्कीच प्राप्त होईल. आणि आपल्या घरातल्या ज्या काही पैशाच्या अडचणी आहेत, आर्थिक समस्या आहेत, तर त्या दूर होतील आणि घरामध्ये पैसा, लक्ष्मी यायला आणि टिकायला सुद्धा सुरुवात होईल. तर असा हा एक अतिशय प्रभावशाली उपाय आपल्या घरामध्ये लक्ष्मी येण्यासाठी आणि आलेली लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहण्यासाठी करायचा आहे. यासोबतच तुमचं जर दुकान असेल, बिझनेस असेल आणि तिथे सुद्धा तुम्ही ही पोटली नक्कीच ठेवू शकता. त्याचा सुद्धा तुम्हाला नक्कीच जास्तीत जास्त हा फायदा होईल. तर हा उपाय तुम्हाला उद्याच्या दिवशी करायचा आहे. मासिक धर्म असेल, सूतक असेल, तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही, पण इतर व्यक्तीने हा उपाय केला तरी सुद्धा चालेल. तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.